आम्ही आता पोचलो आणि हे बघा कसं आहे तुम्हाला दाखवतोय थांबा. तर बघा मस्त होते ना असं ते तुटलं म्हणून लाईट बंद झालं. पहिलं दाखवलं असतं मी. हे बघा सगळी भरल्यात. थांबा तुम्हाला दाखवतोय. हे बघा किती भरल्यात आणि लेडीज लोक येतात बघा. आता टाईम थोडंसं झालं. आम्ही लेट झालो म्हणून हे चालूच होतं. आता ना अजून भरेल आणि खुर्ची पण भरते. ते बघा आलू पण आली आहे. आता अजून गजवाद नाही आला. भाई आता कूलरवर बसत होतं आणि तिकडे बसल्यात म्हणून. स्वराजला माहिती आहे आम्ही शोधायला चाललोय. आता तुम्हाला पुढचा दाखवतोय. मांडवाच्या बाहेर बघायला गेलो स्वराजला आणि तिकडे पण नाही. आम्ही नसेल तर बाहेर नाही जात. सांगून जातोय तो तारणा झाला. आता तारणा झाला. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा ते मला पण सांगत होतं जेवायला. काही जेवायला गेलाय. त्याला सांगत होते स्प्रे कुठे तळायला सांगत होते त्यांना. हे बघा अजून एक ब्लॉगर आला. हे बघा अजून एक ब्लॉगर भारी ना. बघा चला. अरे यार दरवाजाला पण लॉक केला. यो बघा आमचा भाई आला. यो बघा भाई कसं असतं. दात दाखवतो आधीच दात पडून लागतात. दुसरा भाई अजून आहे. दुसरा बघा वाचून आला. आता आम्ही स्प्रे शोधतोय पण दरवाजा लॉक दाखवतो. चालत आहे या आमचं. आणि उद्या चप्पल पण आहे नवरीची. चालले चला पुढचा ब्लॉग दाखवतो. अजून पुढे असेल. थांबा. कलाकार निकिता म्हात्रे शिवानी कांबळे याने लवकर स्टेजवर येण्याची कृपा जयेंद्र
जमायचे तर लोक पंक्तीत जेवायला बसायचे. महिना 2 महिने आधी पाहुणे घरात यायचे, पंक्तीत जेवायला बसायचे. पहिल्या पंक्तीतली लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाक मारायचे, विचारपूस करायचे, चौकशी करायचे. हल्ली सिस्टीम संपली आहे, पूर्वीची लोक राहिली नाही आणि सिस्टीम बदलत गेली, प्रथा बदलत गेली. प्रथा आली बुफे डिनरची. आमच्या गावामध्ये एक कवी आहेत, आगरी बोली भाषेत त्यांनी खूप चांगल्या कविता लिहिल्या आहेत. मी त्यांना सहज विचारलं, हल्ली लग्नामध्ये हळदीमध्ये ही प्रथा सुरू झाली आहे बुफे डिनरची, ही चांगली आहे वाईट आहे, असावी नसावी, काय वाटतं? त्यांनी 4 ओळ्या मांडल्या. तुमच्या सगळ्यांचं लक्ष जर जॉनी रावतकडे असेल आणि ही 4 ओळी तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मी त्यांना विचारलं बुफे डिनर बद्दल बोला, तर त्यांनी सुरुवात केली. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती, मामीच होती, आजीच होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही, हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, न लाईनीन उभा राहायचा, न कावल्यासारखा याचे त्याचे ताटण बघायचा. याचा पुलाव त्याचे पुरण, त्याची पुरी याचे किशन, याचा पापड त्याचे तोंडण. डालीचा काही इचरू नका, डाली सगळे चांगल करतान. आईस्क्रीम खातान, पाणी पितान, ढेकर देतान, विचारल्यावर बोलतान बाला यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान. त्यानंतर प्रथा आली. तुम्ही बघा, आपण भारतामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, रायगड जिल्ह्यामध्ये राहतो, कोकणात राहतो, महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो. भारतामध्ये एक प्रथा आहे, माणूस मेल्यानंतर आपण त्याच्या आठवणीमध्ये जेवणाचं ताट किंवा पान घराच्या कौलात ठेवतो. आपण भारतामध्ये ही प्रथा दरवर्षी साजरी करतो, ज्याला आपण म्हणतो पितृ अमावस्या. पितृ अमावस्येच्या दिवशी आमच्या गावामध्ये माझ्या एका मित्राने जेवणाचं पान घराच्या कौलात ठेवलं. कावळ्याला हाक मारायची स्टाईल बघा, काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. कौन जनार्दन काव का कर रहा है, ये काव का कर रहा है? भैया आज पितृ अमावस्या है ना, पतरी समोसा ये सुसरा कौन से होटल में मिलता है? ज्या आला पतरी समोसा नाही रे, पितृ अमावस्या आधी काय आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट असं घराच्या कावल्यावर ठेवायचा. कावल्यातच जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गए, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयाने भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलावर ठेवलं आणि भैया पण कौलावर बसला. आता भैया कावळ्यांना हाक मारतोय, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है. काव काव, त्याचं काव काव कोण जनार्दन बाहेरला. हे ज्या आला भैया चपरावर काय करतस? कावले नाही आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलके भाड़ में जा. आणि प्रथा बदलल्या, सगळ्या गोष्टी बदलल्या. त्याचं मोठं कारण आहे, प्रत्येक माणसाकडे एक वस्तू आली आहे, प्रत्येकाकडे एक वस्तू आली आहे, ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईल भारतामध्ये पहिल्यांदा आला, नवीन नवीन मोबाईल आला, फर्स्ट टाइम मोबाईल मध्ये आला, भारतामध्ये आला. एवढा मोठा मोबाईल होता, काळ्या रंगाचा मोबाईल, काळा एरियल त्याला, लांब मोबाईल, जाड मोबाईल. खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटतं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. मोबाईलचा फायदा कुणाला झाला? जर तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे, तुमचं लक्ष असलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. माझं ऑब्झर्वेशन आहे, मी दिवस रात्र बघतो. मोबाईलचा सगळ्यात जास्त फायदा कुणाला झाला? तर मोबाईलचा सगळ्यात जास्त फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, कोपऱ्यामध्ये, सगळीकडे. रात्री 2 वाजता एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला फोन करतोय आणि रात्री 2 वाजता गर्लफ्रेंडचा आवाज मोबाईल मधनं कसा बाहेर पडतो आणि बॉयफ्रेंडचा आवाज तिच्यापर्यंत कसा जातो आणि तो भीतो, मला कोणी बघतो का? कुणी बघत नाही. बघतो कोण? कुत्रा. कुत्रा त्याच्या मागे येतो, तो कुत्र्याला हँडल करतो, तिच्याशी बोलतो. रात्री 2 वाजता मोबाईलच्या मायक्रोफोन मधनं तिचा आवाज कसा बाहेर पडतो आणि हा तिच्याशी काय बोलतोय रात्री 2 वाजता. तो हळूहळू गल्लीत येतो, मागून कुत्रा येतो, तो कुत्र्याला लाथ मारतोय, तिच्याशी बोलतोय रात्री 2 वाजता.
बरोबर बोलतो त्याला. हॅलो हॅलो, रात्री 2 वाजता गर्लफ्रेंडचा आवाज. काय बोलतेस कुठून, बोलतेस कुठून? कठण म्हणजे कठण. फोड आले तिला काहीतरी सांगा. सांगतो सांगतो सांगतो. काय सांगतो सांगतो सांगतो, कधी सांगतो? माझी भांडी घासून झाली की सांगतो. कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता. प्रत्येक जण डॉक्टर, प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्यायचा. हे बघ हे बघ, काढा पी काढा, आलं टाक, मिरची टाक, मसाला टाक, घे घापाक, दे ढापाक, काढा. आणि काही लोक म्हणायचे वाप घे वाप. एका म्हाताऱ्याने हाप घेतली, त्या कोरोनाला चढली. आणि एक वाक्य प्रत्येक जण बोलला, गरम पाणी पी. एक माणूस एवढा गरम पाणी प्यायला 4 वर्ष पोटातल्या आतड्या घशाला म्हणाल्या गिजर बसवलाय का रे. आणि कोरोना काळामध्ये प्रत्येकाला सांगितलं होतं मास्क लावा मास्क लावा मास्क लावा. एका बाईने आंबोड्याला लावला होता. तिला कोणीतरी सांगितलं कोरोना इथून आत जातो आणि कुठून बाहेर पडतो कळत नाही. एवढी अवस्था वाईट होती. पण एक लहान मुलगा, यांच्यासारखा लहान मुलगा, त्याने ना मास्क लावलं ना काही लावलं, संपूर्ण कपडे काढले लहान मुलगा, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्लीमध्ये मस्ती करत होता. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून, नागडा उघडा, मास्क नाही, कपडे नाही, धावपळ करतोय, इकडे पळतोय तिकडे पळतोय. त्याचा बाप संध्याकाळी ऑफिस मधून घरी आला, कपडे काढले. Subscribe to